बातम्यांपासून ते राजकारणापर्यंत प्रत्येक घडामोडीवर बारीक नजर ठेवणारा तुमचा हक्काचा लोकल न्यूज प्लॅटफॉर्म ठाणे दर्पण, ठाण्याचं खरं प्रतिबिंब। मुंबई नाशिक महामार्गावरील माझिवडा ते वडपे या महत्त्वाच्या रस्त्याच्या रुंदीकरणाचे टप्प्याचे काम अंतिम टप्प्यात आले असून मार्च महिन्यात हा मार्ग वाहतुकीसाठी खुला होणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली। या समवेत ठाण्यातील साकेत पुलाचे काम 1 महिन्यात पूर्ण होणार आहे, तर कळवा खारीगाव खाडी पुलाच्या रुंदीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे। येत्या 3 ते 4 दिवसात हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे। या पुलावरून वाहतूक सुरू झाल्यास ठाणे आणि भिवंडीत होणाऱ्या वाहतूक कोंडीतून नागरिकांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे। ठाणे जिल्हा नियोजन समितीची काल जिल्हाधिकारी कार्यालयात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली। यावेळी एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते। जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून ठाणे जिल्ह्यात विविध विकास कामे सुरू आहेत, तसेच विविध योजनांसाठी भरीव निधीची तरतूद जिल्हा नियोजन समितीला करण्यात आले। त्यामुळे सर्व अधिकाऱ्यांनी मंजूर झालेला निधी विहित वेळेत खर्च करावा। अनेकदा अधिकारी आर्थिक वर्ष संपण्याच्या 1 ते 2 महिने आधी घाईघाईत निधी खर्च करण्यासाठी कोणत्याही कामांना मंजुरी देतात आणि नको ती कामे पूर्ण करतात। यापुढे असे चालणार नाही। मंजूर झालेला निधी या आर्थिक वर्षातच संपला पाहिजे, याची जबाबदारी प्रत्येक विभाग प्रमुखाकडे असेल। जर तो निधी योग्य ठिकाणी वापरला गेला नाही तर त्या संबंधित विभाग प्रमुखाला त्यासाठी जबाबदार धरण्यात येईल, योग्य ती कारवाई करण्यात येईल, असा इशाराही एकनाथ शिंदे यांनी दिला आहे। यावेळी या समवेत ग्रामीण भागातील शाळा, अंगणवाडी, प्राथमिक आरोग्य केंद्र यांच्या सुधारणेसाठी योग्य त्या उपाययोजना राबवण्याच्या सूचनाही एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिल्यात। पावसाळ्याला अजून 4 ते 5 महिने अवधी आहे, त्यामुळे जिल्ह्यातील सर्व महापालिका आणि पालिका क्षेत्रातील अधिकाऱ्यांनी आपल्या भागातील रस्त्याची कामे आतापासूनच सुरू करावी, जेणेकरून पावसाळ्याच्या आधीही सर्व कामे मार्गी लागतील। ज्या ठिकाणी रस्त्याचे डांबरीकरण करायचं असेल त्या ठिकाणी डांबरीकरण करून घ्यावे। काँक्रिटीकरणाचे काम सुरू असेल तर जलद गतीने ते करावे। खड्ड्यामुळे कुठेही अपघात होता कामा नये आणि वाहतूक कोंडीही होता कामा नये, असे स्पष्ट आदेश यावेळी एकनाथ शिंदे यांनी दिले। मध्य रेल्वे मार्गावरील कळवा मुंब्रा स्थानकादरम्यान 12वी परीक्षार्थी सोहम कटरे याचा रेल्वे अपघातात मृत्यू झाल्यानंतर ठाणे आणि त्या पल्याडील प्रवाशांच्या जीव घेण्या रेल्वे प्रवासाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। सुमारे 7 महिन्यांपूर्वी मुंब्रा स्थानकाजवळ देखील एका रेल्वे अपघातात 5 जणांचा रेल्वेतून तोल जाऊन मृत्यू झाला होता। या अपघातानंतर राज्य सरकारने रेल्वेतील गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी राज्य सरकारने कार्यालयीन वेळेत बदल करण्यासाठी कृती समिती स्थापन करण्याची घोषणा केली होती। या घटनेला 7 महिने उलटल्यानंतरही कोणताही परिणाम झाल्याचे दिसत नाही। रेल्वे प्रशासनाने देखील काही आस्थापनांना वेळेत बदल करण्याची विनंती केली होती, परंतु 9 ते 10 आस्थापना वगळता त्यांनाही प्रतिसाद मिळाला नाही। त्यामुळे आणखीन किती जणांचे रेल्वे गर्दीमुळे बळी जाणार असा प्रश्न निर्माण होतोय। ठाणे, कळवा, मुंब्रा, दिवा, डोंबिवली आणि कल्याण ही शहरे अत्यंत विचित्र पद्धतीने वाढू लागलीत। बेकायदा बांधकामे, मुंबईच्या तुलनेत कमी किमतीत मिळणारी घरे यामुळे दिवसेंदिवस इथे वास्तव्यास येणाऱ्यांचे प्रमाण वाढत आहे। तुलनेत सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे। डोंबिवली कल्याण भागातील नागरिकांना ठाणे किंवा मुंबई गाठण्यासाठी नवी मुंबईप्रमाणे रेल्वे स्थानकात समांतर असणारे रस्ते देखील नाहीत। त्यामुळे नाईलाजास्तव येथील नागरिकांना उपनगरीय रेल्वे वाहतुकीवर अवलंबून राहावे लागत आहे। त्यामुळे रेल्वे वाहतुकीवर मोठा ताण निर्माण झाला आहे। दररोज सकाळी मुंबईच्या दिशेने प्रवास करण्यासाठी आणि रात्री घरी परतताना रेल्वे गाडीत उभे राहण्यासाठी जागा मिळत नसल्याने प्रवासी अक्षरशः रेल्वेच्या दारामध्ये लटकून प्रवास करत असल्याचे चित्र आहे। जून 2025 मध्ये मुंब्रा स्थानकाजवळ वळणारा असाच एक अपघात झाला होता। या घटनेत 5 प्रवाशांना रेल्वे गाडीतून पडून मृत्यू झाला होता, तर 8 प्रवासी जखमी झालेत। या प्रकरणानंतरही राज्य आणि केंद्र सरकारवर टीका झाल्याने परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी खासगी आस्थापनांच्या कृती समिती गट स्थापन करण्याचा निर्णय घेतला होता, परंतु या गटाचे पुढे काय झाले असा प्रश्न प्रवाशांकडून विचारला जात आहे। 8 दिवसांपूर्वी म्हणजे 3 फेब्रुवारी रोजी झालेल्या ठाणे महापालिकेच्या विशेष सर्वसाधारण सभेत शिवसेना शिंदेगड पक्षाच्या नगरसेविका शर्मिला पिंपळकर यांची महापौरपदी तर भाजपचे नगरसेवक कृष्णा पाटील यांची उपमहापौरपदी बिनविरोध निवड झाली। या निवडीनंतर उपमहापौर पाटील यांनी कार्यालयात जाऊन पदभार स्वीकारला होता, तर महापौर पिंपळकर यांनी पदभार स्वीकारला नव्हता। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीतच त्या पदभार स्वीकारणार असल्याची चर्चा
सुरू असतानाच काल उपमुख्यमंत्री शिंदे हे पालिका मुख्यालयात दाखल होतात. त्यांच्या उपस्थितीत पिंपळकर यांनी महापौर पदाचा पदभार स्वीकारलाय. ठाणे महापालिकेची पंचवार्षिक मुदत 6 मार्च 2022 रोजी संपुष्टात आली. तेव्हापासून ठाणे महापालिकेत प्रशासकीय राजवट लागू होती. नुकतीच महापालिकेची निवडणूक पार पडली. या निवडणुकीचे निकाल जाहीर झालेत. या निवडणुकीत शिंदेच्या शिवसेनेचे 75, भाजपचे 28, राष्ट्रवादी शरद पवार 12, राष्ट्रवादी अजित पवार 9, MIM 5 व शिवसेना उभाटा 1, अपक्ष 1 असे 131 नगरसेवक निवडून आलेत. या निवडणूक निकालानंतर 3 फेब्रुवारी रोजी महापौर आणि उपमहापौर पदासाठी निवडणूक जाहीर झाली. शिंदे गटाच्या शिवसेनेचे 75 नगरसेवक निवडून आणले असून 1 अपक्ष नगरसेवकाने पाठिंबा दिल्यामुळे संख्याबळ 76 वर गेले. दरम्यान युतीत निवडणूक लढवली असल्यामुळे शिवसेना, शिंदे गट आणि भाजपने एकत्र येऊन सत्ता स्थापन करण्याचा निर्णय घेतला होता. शिवसेना शिंदे गट पक्षाने नगरसेविका शर्मिला पिंपळकर यांना महापौर पदाची तर भाजपचे नगरसेवक कृष्णा पाटील यांना उपमहापौर पदाची उमेदवारी दिली होती. त्यांच्या विरोधात एकही अर्ज दाखल झाला नव्हता. 3 फेब्रुवारी रोजी झालेल्या महापालिकेच्या विशेष सर्वसाधारण सभेत शिवसेना शिंदेगड पक्षाच्या शर्मिला पिंपळकर यांची महापौरपदी तर भाजपचे कृष्णा पाटील यांची उपमहापौरपदी बिनविरोध निवड करण्यात आली. या सभेत ठाण्याचे जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांनी पीठासीन अधिकारी म्हणून काम केले होते, तर मनीष जोशी यांनी सचिव म्हणून काम केले. या निवडीमुळे 3 वर्ष 10 महिन्यानंतर पालिकेतील प्रशासकीय राजवट संपुष्टात आली असून आता पालिकेचा कारभार महापौर आणि उपमहापौरांच्या नेतृत्वाखाली सुरू झाला आहे. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. ठाणे महानगरपालिका हद्दीत 8.24 किलोमीटर अंतरावरील झाडे कापण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे. मात्र ही तोडलेली झाडे कोलशेत येथे लावण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र हे आदेश धाब्यावर बसून जिओ टॅगिंगशिवाय सुमारे 300 झाडांची कत्तल करण्यात आल्याचा आरोप करीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांच्या नेतृत्वाखाली वृक्षारोपण आंदोलन करण्यात आले. आनंदनगर ते साकेत उड्डाणपूल बांधण्यात येणार आहे. या पुलाच्या बांधकामासाठी सुमारे 1847 झाडांची कत्तल करण्यात येणार आहे. त्यापैकी जिओ टॅगिंगशिवाय 300 झाडे कापून त्याची पुनर्लागवड करण्यात आलेली नाही. त्या निषेधार्थ ज्या ठिकाणी झाडे कापण्यात आली आहेत त्या सर्व्हिस रोड परिसरातच वृक्षारोपण करून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अनोखे आंदोलन केले. यावेळी आंदोलकांनी झाडे वाचवण्यासंदर्भात फलक हातात घेतले होते. यावेळी माध्यमांशी बोलताना प्रधान म्हणाले की आनंदनगर ते साकेत दरम्यान उड्डाणपूल बांधण्यात येणार आहे. 8.24 किलोमीटरच्या या पुलाचे बांधकाम 48 महिन्यात पूर्ण करायचे असून त्यासाठी 1847.72 कोटी रुपयांचे कंत्राट देण्यात आले. या मार्गात 1778 झाडे बाधित होत आहेत. ही झाडे कापून त्याचे क्रमांक जिओ टॅगिंग करून कोलशेत येथे पुनर्लागवड करण्याचे आदेश देण्यात आले असून हे काम स्वामी समर्थ एंटरप्राइजेस या कंत्राटदाराला देण्यात आले.
या कंत्राटदाराने 171 झाडे मुळापासून काढून ती कोलशेत येथे लावणे गरजेचे असताना त्याने सुमारे 300 झाडे रात्रीच्या अंधारात कापून नष्ट केली. या कामात त्याला पालिकेच्या अधिकाऱ्यांनी सहाय्य केले आहे. दरम्यान सुमारे 30 वर्षापूर्वी ही झाडे आपणच लावली होती. टी चंद्रशेखर ही उपायुक्त असताना ही प्रक्रिया राबवण्यात आली होती. आता या झाडांची अमर्यादा कत्तल होत असताना पालिका मूग गिळून गप्प आहे व ठाण्याचे प्रदूषण मानांकन 300च्या घरात पोहोचत आहे. त्याचे ठाणे महानगरपालिका अधिकाऱ्यांना सोय सुचत नाही असेही त्यांनी स्पष्टपणे सांगितले. केंद्र सरकारने जुने सर्व कामगार कायदे रद्द करून कामगार विरोधी 4 नवीन कायदे लागू केलेत. या कायद्यामुळे अनिर्बंध कंत्राटी कामगार ठेवण्याचा अधिकार मालक वर्गाला दिलाय. कामगारांना कामावरून काढून टाकण्याची बंधने शिथिल केलीत. निश्चितकालीन कामगार ठेवण्यात मालक वर्गाला मोकळीक दिले. त्यामुळे कामगारांना नोकरीची सुरक्षा राहणार नाही व कामगार संघटना बांधणे व चालवणे शक्य होणार नाही. संप करणे हे शिक्षापात्र ठरणार आहे. या कायद्यांमुळे कामगारांच्या मूलभूत हक्कावर बंधने आल्यामुळे कामगार वर्गाला गुलामासारखं जीवन जगावे लागणार आहे. केंद्र सरकारने बँका, रेल्वे, बंदरे, कोळशाच्या खाणी, हवाई अड्डे, DPCL, एअर इंडिया, संरक्षणाची सामुग्री तयार करणारे कारखाने यांचे खाजगीकरण करण्याचे धोरण स्वीकारले. गेल्या अनेक दशकात भारतीय जनतेने तयार केलेले सार्वजनिक कारखाने व संस्था भांडवलदारांच्या घशात घालण्याचे भाजप प्रणीत सरकारचे धोरण आहे. या व्यवहारामध्ये खूप भ्रष्टाचार होऊन प्रचंड महागाई वाढेल यात शंका नाही. तसेच मिशन सक्षम अंगणवाडी आणि पोषण 2.0 हा भारत सरकारचा उपक्रम असून देशभरातील अंगणवाडी केंद्राच्या माध्यमातून 6 वर्षाखालील मुले, किशोरवयीन मुली व गर्भवती व स्तनदा माता यांचे पोषण आणि विकासात्मक परिणाम सुधारण्याकरिता अंगणवाडी सेविका व मदतनीसांची नियुक्ती करण्यात आली. अंगणवाडी सेविका आणि मदतनीस या ABVCचे योजनेचा कणा आहेत. त्यामध्ये पोषण, आरोग्य आणि पूर्व प्राथमिक शिक्षण देण्याचे महत्त्वाचे काम त्या करत असतात. देशस्तरावर अंगणवाडी सेविकांना 4,500 तर मदतनीसांना 2,250 एवढं कमी मानधन दिलं जातं. त्या कायमस्वरूपी काम करत असल्यामुळे त्यांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा द्यावा ही अंगणवाडी कर्मचाऱ्यांची प्रमुख मागणी आहे. या व इतर आदी मागण्यांसाठी विविध अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या संघटनेने देशव्यापी संप पुकारलाय. ठाणे जिल्ह्यातील अंगणवाडी संघटनाही या संपात सहभागी झाल्यात. या संपाच्या अनुषंगाने सरकारचा निषेध करण्याच्या हेतूने आज ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात जिल्ह्यातील विविध अंगणवाडी संघटनेच्या माध्यमातून हजारो अंगणवाडी सेविका यांनी हल्लाबोल आंदोलन केले. अशाच नव्या आणि ताज्या बातम्यांसाठी ठाणे दर्पणच्या पेजला लाईक करा आणि फॉलो करायला विसरू नका.